सतनाम सतनाम जी। सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। पराधीनता पाप है, जान ले बुरे मित। रविदास दास पराधीन को सब ही समझे हीन। स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज। जय रविदास, जय भीम मित्रांनो। ऐसा चाहो राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब संग से रविदास रहे प्रसन्न। जात जात में जात है जो केलन में पात, रविदास न जुड़ सके मानुष जो लो जात न जात। बेगमपुर शहर को नाऊ, दुख अंधेही तेही नहीं ठाऊ। सतनाम 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 जी। गुरुमाऊली रविदास महाराज या ग्रंथामधील भाग दुसरा, दोहा क्रमांक 1। पराधीनता पाप है, जान लिहू रे मित। रविदास दास पराधीन सो, कौन करे हे प्रीत। पराधीन को दीन क्या, पराधीन बेदीन। रविदास दास पराधीन को सब ही समझे हीन। गुरुमाऊली रविदास या दोह्यात सांगतात की पराधीनता म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे हे मोठे पाप आहे। जो मनुष्य स्वतःचा स्वाभिमान गमावून दुसऱ्याच्या दयेवर जगतो त्याला समाजात सन्मान मिळत नाही। पराधीन माणसाकडे लोक कमीपणाने, हीनपणाने पाहतात। म्हणून मनुष्याने स्वाभिमान, श्रम आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर स्वतंत्र जीवन जगावे। त्यावरील अभंग। पराधीनतेच्या जाळ्यात अडकला जीव सारा, स्वाभिमान हरपून अंधार झाला दारा। ज्याच्या हाती श्रम नाही, ध्येय नाही ठाम, तोच माणूस जगामध्ये हरवितो आपला नाम। रविदास म्हणती उभा रहा, सो कोष्टांच्या बळावर। दास्याची ही साखळी तोडा आत्मज्योतीवर। पराधीन जीवाला येथे कोण देई मान, स्वतःच्या कर्तृत्वाविन रिकामे होते भान। दयेवरती जगणे म्हणजे जीवनाचा अपमान, कष्टातूनच उगविते माणसाचे स्वाभिमान। ज्याच्या अंतरी धैर्य जागे तोच खरा श्रीमंत, स्वतंत्र्याच्या मार्गावरती तोच ठरे दीप्तिस्तवंत। भीक नव्हे अधिकार हवा, हीच संतांची वाणी। श्रमाच्या पवित्र घामात दडली खरी कहाणी। पराधीनतेपेक्षा बरी संघर्षाची वाट, कारण त्यातून घडते स्वातंत्र्याची पहाट। रविदास म्हणती माणसा, स्वतःला ओळखावे। दास्याच्या या अंधारातून प्रकाशाकडे यावे। स्वाभिमानाचा दीप घेऊनी चाल पुढे निर्धार, मानवतेच्या या वाटेवर होईल नवा संसार। या दोह्याच्या माध्यमातून गुरु रविदास महाराज आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, दुसऱ्यावर अवलंबून राहण्यास हे जग आपणास दास समजते, गुलाम समजते आणि आपल्यावर कोणी प्रेम करत नाही। म्हणून दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाने, सन्मार्गाने आपण आपला मार्ग शोधा आणि या दास्यामधून मुक्तता घ्या। यामध्येच बुद्धाच्या त्या वाक्याची आठवण होते, आत्मदीप भव स्वयं प्रकाशित हो। सतनाम सतनाम सतनामची जय गुरु रविदास।